कसबा परिसरातील पंचगंगा नदीजवळ 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12:30 वाजता धर्मांतराचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी पंचगंगा नदी बुडवून धर्मांतर केल्याचा प्रकार पाहिला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित धर्मगुरूंवर बनावट असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांनी हिंदू सनातन धर्मीय महिलांना व मुलींना धर्मांतरित केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. धर्मांतरासाठी परदेशातून निधी मिळत असल्याची शक्यता वर्तवून त्या निधींची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुचाकी क्रमांक MHOG FR 2009 आणि MHOG AD 3473 क्रमांकाद्वारे धर्मगुरूंची ओळख पटवून कडक कारवाई करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलनाचे दीपक देसाई यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या प्रकरणी धर्मगुरूंच्या बँक खात्यांची तपासणी, धर्मांतरासाठी मिळणाऱ्या निधीचा शोध आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर येथे सुरू. तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी, पशु, फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी. चला तर मग वाट कसली पाहता, आजच भेट द्या तपोवन मैदानाला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.